याच्यामध्ये माझा कवडीचा दोष नाही, याच्यामध्ये माझा कवडीचा दोष नाही, कारण त्या मुलालाही माहित होतं की हिच्यासोबत राहिलं तर माझा आज नाही उद्या मर्डर होणार आहे. असं प्रकरण कोण मुलगा त्या मुलीसोबत राहणार आहे? आपल्यासोबत खासदार तळसाहेब आहेत. सर, तुमच्यावर अनेक प्रकारचे आरोप जे आहे तुमच्या सूचनेत लावलेले आहे, कसं बघता, एकंदरीत कसं खंडन करा? 2020 मधलं हे प्रकरण आहे. माझा मुलगा आणि पूजा या दोघांचं लग्न झालं. दोघेही जण वर्धेला राहायला गेले. ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस मलाही काही माहीत नव्हतं. त्यानंतर 1 महिन्यानं मला माहीत झालं की यांचं दोघांचं लग्न झालं म्हणून. पण लग्नाच्या वक्ती त्यांच्या कुटुंबातले लोक होते मुलीच्या, आणि एक चांगला संसार त्यांचा चालू होता. परंतु मधात एक काही जे लोक होते, 10 लोकांवर ज्यांच्यावर केस चालू आहे, त्यांनी दोघांचा दुरावा निर्माण करण्याचं काम केलं. त्यामधला एक असा आहे की मर्डरमध्ये अंदर होता, आता थोडा जमानतीवर बाहेर आहे. त्यांनी पैशासाठी एका जणाचा मर्डर केला आणि तोच खरा याचावला म्हणजे कर्णधार आहे. त्यांनी त्या मुलीला भडकून पैशाची मागणी करायला लावायची आणि पैशाची मागणी पूर्ण न झाली तर धमकी द्यायची. हे प्रकरण सातत्याने करत आलं. आज विरोधकाजवळ कोणताही मुद्दा नाही आहे. 2020चं प्रकरण आता निवडणुकीत उभं करायचं, पैशाची मागणी करायची, म्हणजे विरोधकाला हाती धरून आणि विरोधकांनी यांना हाती धरून हे प्रकरण समोर आणायचं आणि डिस्टर्ब करायचं. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये माझा कवडीचा दोष नाही. दोघंजणं चांगले राहावं याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण ज्यावेळेस त्याची कॅसेट ज्यावेळेस सापडली त्यावेळेस मात्र त्याचे मनं दुरावले. दुरावल्यानंतर ते दोघंही कोर्टात गेले, कारण त्या मुलालाही माहीत होतं की हिच्यासोबत राहिलं तर माझा आज नाही उद्या मर्डर होणार आहे. कारण त्या कॅसेटच्या याच्याहून ती बोलली, त्याच्यात लिहून आहे कायला गळा दाबून दाबाचा आहे, मारून मारायचा आहे, जहर टाकून मारायचा आहे. हे त्या कॅसेटमध्ये होतं. मी म्हणजे एक या ठिकाणी सांगतो, असं प्रकरण कोण मुलगा त्या मुलीसोबत राहणार आहे? आणि म्हणून तो मुलगा देवळीला आला. त्याने अलग घर घेतलं, दुकान टाकलं अलग, आणि तो आपलं कुटुंब, तो आपल्या याच्यात राहते, ती मुलगी तिथे राहते, जे जुनं फ्लॅट आहे तिथं राहते. पण त्या मुलीचा असा आरोप आहे की ज्यावेळेस लग्न झालं त्याच्यानंतर मात्र ज्या फ्लॅटमध्ये मला नेऊन ठेवलं त्यावेळी माझा फक्त उपभोग केला गेला, आणि नंतर मी जेव्हा प्रेग्नेंट राहील तेव्हा मला घराच्या बाहेर काढला आणि तो फ्लॅट जो विकला गेला. तो फ्लॅट अजूनही तिच्यासोबत आहे, तिच्याजवळच आहे, आणि ते तिथंच राहते आहे. तिथंच राहिल्यानंतर त्यांची कोर्टात केस चालू असल्यामुळं त्यांनी पुढं काय करायचं त्यांनी ठरवायचं आहे. जर कोर्टाची केस विड्रॉल त्यांनी केली, दोघेजणं पुन्हा एकत्रच आले, तर मी बाप म्हणून त्यांना पुन्हा स्वीकार करणार आहे. पण त्यांनी ज्यांच्यासोबत नांदायचं आहे, आम्ही तर आज आहे उद्या नाही, एकामेकासंग त्याला संसार निभवायचा आहे, त्यांनीच एक व्हायला पाहिजे ना. मी याच्यात कोण बोलणार आहे? ज्यावेळी बाळ झालं त्यावेळी तुम्ही असं म्हटलं होतं की त्या बाळाचा DNA टेस्ट केला पाहिजे. त्यामुळे त्यांनी आरोप केला की माझ्यावर जे बाहेरचे लोक आहेत ते बेकार नजरेनं बघतात. काय सांगाल तुम्ही? DNA टेस्टची मागणी केली होती. दोघांनी मागणी केली त्याची, आणि कोर्टात ते जेव्हा कोर्ट निकाल देईन त्याचावला त्यानंतर त्याची टेस्ट होईल. तुमच्या उमेदवारी रद्द होण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. मोदी जे आहे ते आता विदर्भ दौऱ्यात तुमच्या प्रचारासाठी येणार आहे, आणि मात्र तेव्हा माझी भेट करून द्यावी. मोदीचा परिवार माझा परिवार नाही का, मलाही न्याय द्यावा अशी मागणी केली. मी गुन्हेगार नसताना माझी उमेदवारी रद्द करावं हे तर विरोधकाचं एक षडयंत्र आहे. त्यांना माहीत आहे का आपण इथं हरणार आहे, आणि म्हणून या नाही त्या पद्धतीने त्रास द्यायचा. महाविकास आघाडीची पायाखालची वाळू आता घसरली आहे. त्यांना माहीत आहे हार हे निश्चित आहे, आणि म्हणून हे षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं आहे. तुम्ही त्यांना स्वतः घरामध्ये घेण्यास तयार आहात? त्यांचे दोघंही येत असेल तर माझ्या एवढा सुखी कुणीच नाही. मला ते कुटुंबाचा आधार मिळेल. आखरी शेवटल्या क्षणी कुटुंबाचा आधार आवश्यक आहे, आणि म्हणून तो आधार मला मिळावा म्हणून ते दोन्ही एकत्र आले तर मी आजही स्वीकारायला तयार आहे. हे होते रामदास तळस. निवडणुकीला तोंडावर ठेवून विरोधकांचा जो हा कट आहे असा त्यांचा आरोप जो आहे त्यांनी केला आहे. अमरकडे साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.